नमस्कार, मी यशोदीप ऋषाली बाबासाहेब शेटे म्हणजेच वायडी बाबा. आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या पेजवरती. तर आज आपण वायडी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर. विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात, पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये. आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास, शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या 22व्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही. आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व, त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये, त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये. सो सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वायडी टॉकमध्ये. धन्यवाद सर आम्हाला बोलवल्याबद्दल. अरे वा, बढिया. सो वेळ न घालवता आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. सर, पहिला प्रश्न की थोडंसं आपण टेक्निकली जाऊयात. एक व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी मॅटर करतात? आता सध्या आहे ना, म्हणजे कॉन्टेंट लय महत्त्वाचं आहे. कॉन्टेंट काय देताय तुम्ही पब्लिकला, त्याचबरोबर तुम्ही काय एक्सप्लोअर करताय. आता माझं व्लॉगिंग आहे, मी काय दाखवतोय पब्लिकला, ऑडियन्सला, मग त्याच्यावर पण मॅटर करतं. आता समजा मी इथलं आहे, मला इथलं खूप प्लेस आवडला, मला इथं यायचं आहे, आपल्या ग्रुपला यायचं आहे, मग ते मित्र शेअर करतात ती व्हिडिओ, असं आहे ते. आणि त्याचबरोबर परत आपला व्हिडिओचा टायमिंग, म्हणजे आपली ऑडियन्स कधी म्हणजे ऑनलाईन असती तो पण मॅटर करतो. ते खूप महत्त्वाचं आहे असं. गॉट इट. म्हणजे तोही मॅटर करतो. व्हॉट अबाउट हॅशटॅग बद्दल आपण काय बोलाल? हॅशटॅग वर्क करतं का? किंवा डिस्क्रिप्शनमध्ये काही कॅची टॅगलाईन वगैरे हे काही वर्क करतं का? काय वाटतं तुम्हाला? हॅशटॅग मी सुरुवातीला ॲड करायचो आणि त्यानंतर जसं जसं आपली ऑडियन्स वाढत जाईल त्यानंतर हॅशटॅगची काही गरज नाही येत असं. ओके, ऑडियन्स वाढल्यानंतर हॅशटॅगची गरज नाही गरज पडत. नाही. ओके,